शिंदेचे वकील देखील युक्तिवाद करण्याची शक्यता आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आता सुनावणीला सुरुवात झालेली आहे। कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केलेला आहे, अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत, अनेक मुद्दे मांडलेले आहेत आणि त्यानंतर आजही युक्तिवाद करण्याची परवानगी त्यांनी मागितली होती। कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद आता थोड्याच वेळात सुरू होईल। सुप्रीम कोर्टात या सुनावणीला सध्या सुरुवात झालेली आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्हावर ही सुनावणी सुरू आहे आणि या अंतिम टप्प्यातली ही सुनावणी असल्याने सगळ्यांचं लक्ष या सुनावणीकडे लागलेलं आहे। कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, सुप्रीम कोर्टाची टिप्पणी, आज नेमका आजच्या सुनावणीत काय होतं हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। या सुनावणीला आता सुरुवात झालेली आहे आणि पुन्हा एकदा कपिल सिब्बल हे युक्तिवाद आता करणार आहेत। कालही कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद झालेला आहे। अनेक मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत, अनेक मुद्द्यांवर त्यांनी प्रकाश टाकलेला आहे आणि आज देखील त्यांना युक्तिवाद करायला परवानगी द्यावी अशी विनंती कपिल सिब्बल यांनी कोर्टाकडे केली होती। शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आता सुनावणी सुरू झालेली आहे। या सुनावणीचे सगळे अपडेट्स तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचवणार आहोत। पक्ष आणि चिन्हावर सुनावणी आता सुरू झालेली आहे। सुप्रीम कोर्टामध्ये आज तिसऱ्यांदा ही सुनावणी या ठिकाणी होते आणि कपिल सिब्बल आजही युक्तिवाद करणार आहेत। सुप्रीम कोर्टामध्ये काल 3 मुख्य मुद्द्यांवर फोकस करण्यात आलेला होता। कपिल सिब्बल यांच्याकडून युक्तिवाद करण्यात आलेला होता। सिब्बल यांनी शिंदेच्या मुख्य नेता या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं। त्याचबरोबर 2018 मध्ये पक्षाच्या घटनेमध्ये जो बदल करण्यात आला त्यावर देखील त्यांनी लक्ष वेधलेलं आहे। जर तुम्ही ती घटना मानत नसाल तर मग शिंदेची निवड योग्य कशी, असा सवाल युक्तिवादावेळी कपिल सिब्बल यांनी केलेला होता। तर 2018चा पक्षातला घटना बदल संविधानिक नाही असं शिंदे गटाचं म्हणणं आहे। तर मग शिंदेची निवड त्याच घटनेनुसार झालेली होती, तर मग ती योग्य कशी, असा सवाल या ठिकाणी कपिल सिब्बल यांनी केलेला होता। पक्षामध्ये आले, लाभ घेतला आणि नंतर पक्षच लोकशाही विरोधी आहे असं म्हणता हे कसं, असा सवाल देखील कपिल सिब्बल यांनी केलेला होता। निवडणूक आयोगावर देखील कपिल सिब्बल यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे। निवडणूक आयोगाची भूमिका योग्य नसल्याचं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलंय। पक्षातील फुटीचा कपिल सिब्बल यांच्याकडनं घटनेचा कलम 29A चा दाखला देण्यात आलेला आहे। शिवसेना पक्ष चिन्हावर सुनावणी सुरू झाली असून आता 29A चा दाखला या ठिकाणी कपिल सिब्बल यांनी दिलेला आहे। कपिल सिब्बल यांच्याकडून हा दाखला देण्यात आलेला आहे। सुप्रीम कोर्टात सुनावणीला सध्या सुरुवात झालेली आहे। कपिल सिब्बल यांच्याकडून घटनेचा कलम 29A चा दाखला देण्यात आलेला आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणीचे अपडेट्स आपण या ठिकाणी पाहत आहोत। सुनावणीला आता सुरुवात झाली आहे। कपिल सिब्बल यांच्याकडनं युक्तिवाद केला जातोय। तर घटनेचा कलम 29A चा दाखला या ठिकाणी सिब्बल यांनी दिला। कोर्टाला काही कागदपत्र दाखवायची आहेत असं देखील सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। कालही काही कागदपत्र कपिल सिब्बल यांनी वाचून दाखवली होती। तर कोर्टाला काही कागदपत्र दाखवायची आहेत असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। तसंच त्यांच्याकडून कलम 29A चा दाखला देखील देण्यात आलेला आहे। कपिल सिब्बल यांच्याकडून घटनेच्या कलम 29A चा दाखला दिला गेलेला आहे। कोर्टाला काही कागदपत्र दाखवायची आहेत असा युक्तिवाद सध्या कपिल सिब्बल हे सुप्रीम कोर्टात करतायत। याआधी पक्षाची घटना देखील कपिल सिब्बल यांनी वाचून दाखवली होती। 2018 मध्ये करण्यात आलेला बदल आणि त्याचे दाखले देखील कपिल सिब्बल यांच्याकडून देण्यात आले होते आणि आता घटनेचा कलम 29A चा दाखला सिब्बल यांनी दिलेला आहे। त्याचबरोबर कोर्टाला काही कागदपत्र दाखवायची आहेत असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। कालही कपिल सिब्बल यांनी म्हटलं होतं की परिच्छेद 15 नुसार निवडणूक आयोगाला पक्ष आणि चिन्हाचा निर्णय देण्याचा अधिकार नाही। तर निवडणूक आयोगाने आपल्या कार्यक्षेत्राबाहेरचा निर्णय दिला असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। विधिमंडळ पक्ष, राजकीय पक्ष वेगळा आहे असा युक्तिवाद देखील कपिल सिब्बल यांच्याकडनं करण्यात आलेला आहे। पक्ष कार्यालयाचा पत्ता सांगावा लागतो, तो आयोगाला सांगितला असंही कपिल सिब्बल यांनी म्हटलंय। कपिल सिब्बल यांच्याकडून युक्तिवाद करताना घटनेचा कलम 29A चा दाखला देण्यात आलेला आहे। तर पक्ष कार्यालयाचा पत्ता सांगावा लागतो, तो आयोगाला सांगितला असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर पूर्ण जो घटनाक्रम आहे तो कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितलेला आहे। त्यांच्याकडून आजही युक्तिवाद सुरू आहे। घटनेचा कलम 29A चा सध्या दाखला ते देतात। पक्ष कार्यालयाचा पत्ता सांगावा लागतो, तो आयोगाला सांगितला असं कपिल सिब्बल यांनी म्हटलंय। तर पक्षातील फुटीचा मुद्दा सोडवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही असा युक्तिवाद काल कपिल सिब्बल यांनी केलेला होता। पक्षाची घटना संविधानिक आहे की असंविधानिक हे निवडणूक आयोग ठरवू शकत नाही असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। कालही त्यांनी याचा दाखला दिलेला होता। तर
पक्ष कार्यालयाचा पत्ता सांगावा लागतो, तो आयोगाला सांगितला असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. त्यांचा पुढचा युक्तिवाद आहे. 23 तारखेला पत्र आलं, 25ला निवडणूक झाली आणि 27ला आयोगाला कळवलं असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे आणि याची कागदपत्र त्यांनी कोर्टाला सादर केली आहे. कपिल सिब्बल यांचा सध्या युक्तिवाद कोर्टात सुरू आहे. अजूनही काही कागदपत्र कोर्टाला दाखवायचीत असं ते म्हणाले. 23ला पत्र आलं, 25ला निवडणूक झाली आणि 27ला आयोगाला सांगण्यात आलं असं देखील कपिल सिब्बल यांनी युक्तिवादादरम्यान म्हटलंय. कपिल सिब्बल यांच्याकडनं घटनेचा कलम 29 चा दाखला देखील देण्यात आलेला आहे. 23 तारखेला पत्र आलं, 25ला निवडणूक झाली आणि 27 तारखेला आयोगाला कळवलं असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. यासाठीची काही कागदपत्र देखील कपिल सिब्बल यांनी सादर केलेली आहे. या आधीच्या युक्तिवादात देखील कपिल सिब्बल यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले. यामध्ये शिवसेनेच्या 1999च्या घटनेमध्ये मुख्य नेता असं कोणतंही पद नाही, मग एकनाथ शिंदेंनी कोणत्या आधारे हे पद स्वतःला बहाल केलं असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केलेला आहे. तर शिवसेनेमध्ये फूट पडली असा निष्कर्ष निवडणूक आयोगानं काढला आणि पक्ष आणि चिन्ह शिंदेंना दिलं असा युक्तिवाद देखील कपिल सिब्बल यांच्याकडनं करण्यात आलाय. विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष वेगळा आहे असा युक्तिवाद देखील कपिल सिब्बल यांनी केलेला आहे. त्याचबरोबर एकूणच सगळा घटनाक्रम आणि पक्षाची 2018 नंतर बदललेली घटना या संदर्भातली माहिती देखील कपिल सिब्बल यांनी कोर्टाला सादर केली आहे. निवडणूक आयोगावर देखील कपिल सिब्बल यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. कपिल सिब्बल यांच्याकडून घटनेचा कलम 29 चा दाखला देण्यात आलेला आहे. 1999च्या पक्ष घटनेत पक्षप्रमुख पद नव्हतं, हे यांना 2026ला कळालं का असं देखील सवाल त्यांनी उपस्थित केलाय. निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर आजही कपिल सिब्बल यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे. पक्ष कार्यालयाचा पत्ता सांगावा लागतो, तो आयोगाला सांगितला असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. तर 1999च्या पक्ष घटनेमध्ये पक्षप्रमुख पद नव्हतं, हे आयोगाला आता 26 मध्ये कळलं का असा सवाल देखील त्यांनी केलेला आहे. निवडणूक आयोगाच्या एकूणच कार्यक्षेत्रावर देखील त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. आयोगाला जे हवं ते दिलं, यामध्ये घटनेचा काहीही संबंध नाही असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. 1999च्या घटनेत पक्षप्रमुख हे पद नव्हतं, मग हे ह्यांना 2026ला कळालं का असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलेला आहे. कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगावर देखील प्रश्नचिन्ह सध्या उपस्थित केलेलं आहे. कपिल सिब्बल यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. आयोगाला जे हवं ते दिलं, यामध्ये घटनेचा काहीही संबंध नाही असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. तर संविधानिक पक्षाची घटना ही संविधानिक आहे की असंविधानिक हे ठरवण्याचा अधिकार हा निवडणूक आयोगाला नाही. त्यांना जी कागदपत्र हवी होती ती आम्ही दिली असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. आयोगाला जे हवं ते दिलं, त्यात घटनेचा काहीही संबंध नाही असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सध्या सुरू आहे आणि जोरदार हा युक्तिवाद सध्या सुरू आहे. यातले मुद्दे समोर आले. 23 जानेवारीला पत्र आलं, 25ला निवडणूक झाली आणि 27ला आयोगाला कळवलं. पक्ष कार्यालयाचा पत्ता सांगावा लागतो, तो आयोगाला सांगितला असंही कपिल सिब्बल यांनी म्हटलंय. कपिल सिब्बल यांच्याकडून घटनेचा कलम 29 चा दाखला देण्यात आलेला आहे. आयोगाला जे हवं ते दिलं, यात घटनेचा काहीही संबंध नाही असं कपिल सिब्बल यांनी म्हटलंय. तर जी फूट पडलेली आहे ती विधिमंडळ पक्षामध्ये पडली आहे, राजकीय पक्षामध्ये फूट पडलेली नाही. आणि ज्या काही नेमणुका झाल्या होत्या म्हणजे पक्ष प्रमुख पद, तर या संदर्भात देखील कायदेशीर बाबी पूर्ण केलेल्या आहेत असं कपिल सिब्बल यांनी युक्तिवादाच्या वेळी म्हटलेलं आहे. विधिमंडळ पक्ष राजकीय पक्ष वेगळा आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. त्याचबरोबर 2018 मध्ये जो घटना बदल करण्यात आला, तर त्या घटना बदलासंदर्भात देखील माहिती निवडणूक आयोगाला देण्यात आली होती असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं. 23 जानेवारीला संघटनात्मक निवडणूक आलेल्यांची माहिती आयोगाला दिली असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. 23 जानेवारीला संघटनात्मक निवडणुकीमध्ये जे निवडून आले त्याची माहिती निवडणूक आयोगाला दिली होती असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. 23 जानेवारीला संघटनात्मक निवडून आलेल्यांची माहिती आयोगाला दिली असा युक्तिवाद सध्या कपिल सिब्बल करतायत. कपिल सिब्बल यांच्याकडून सुप्रीम कोर्टात युक्तिवाद सध्या सुरू आहे. शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणी संदर्भात आता हे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सुरू आहे. कोर्टाला काही कागदपत्र दाखवायची आहेत असं कपिल सिब्बल यांनी म्हटलंय. आयोगाला जे हवं ते दिलं, यामध्ये घटनेचा काहीही संबंध नाही असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं. 1999च्या पक्ष घटनेमध्ये पक्षप्रमुख पद नव्हतं, हे यांना 26 मध्ये कळलं का असा सवाल देखील कपिल सिब्बल यांनी केलेला आहे.
तर 23 जानेवारीला संघटनात्मक निवडून आलेल्यांची माहिती आयोगाला दिली असं देखील त्यांनी म्हटलं. पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंनी 33 नेते निवडले असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. 33 पैकी 12 निवडून आले तर इतर नेते नियुक्त केले असंही कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. 23 जानेवारीला संघटनात्मक निवडून आलेल्यांसंदर्भात आयोगाला कळवलं होतं असं देखील त्यांनी म्हटलंय. 33 पैकी 12 निवडून आले तर इतर नेते नियुक्त केले असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलं. याची माहिती निवडणूक आयोगाला देण्यात आली होती असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. कपिल सिब्बल यांचा सध्या युक्तिवाद सुरू आहे. आयोगाला जे हवं ते सगळं दिलं. पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी 33 नेते निवडले असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलंय. आणि या 33 पैकी 12 निवडून आले तर इतर नेते नियुक्त केले असा युक्तिवाद कपिल सिब्बल करतायत. ही संपूर्ण माहिती निवडणूक आयोगाला देण्यात आली होती असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. तर कपिल सिब्बल यांचा हा युक्तिवाद या ठिकाणी सुरू आहे. या संदर्भातील कागदपत्र सिब्बल यांनी कोर्टामध्ये देखील सादर केलेली आहे. कपिल सिब्बल यांच्याकडून कोर्टात कागदपत्र सादर करण्यात आलेली आहे. अजूनही काही कागदपत्र कोर्टाला दाखवायचे असं सुरुवातीलाच युक्तिवादादरम्यान कपिल सिब्बल यांनी म्हटलं. 23 जानेवारीला संघटनात्मक निवडून आलेल्यांची माहिती आयोगाला दिली. आयोगाला जे जे हवं ते सगळं दिलं असं कपिल सिब्बल यांनी म्हटलंय. आणि पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी 33 नेते निवडले असंही ते म्हणाले. तर बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर घटनेमध्ये दुरुस्ती करण्यात आली होती आणि त्याला निवडणूक आयोगाची मान्यता होती असा देखील युक्तिवाद याआधी कपिल सिब्बल यांनी केलेला आहे. आणि त्यावेळेला राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली होती आणि त्यामध्ये या सगळ्या नेमणुका झाल्या असं देखील कपिल सिब्बल यांनी मागच्या सुनावणीवेळी युक्तिवाद करताना म्हटलेलं होतं. नेते उपनेते कसे निवडले याची माहिती सिब्बल यांनी कोर्टामध्ये दिली आहे. आणि त्या संदर्भात कागदपत्र देखील त्यांनी कोर्टात सादर केलेली आहेत. नेते उपनेते कसे निवडले गेले या संदर्भातली सविस्तर माहिती कपिल सिब्बल हे सध्या कोर्टात देत आहेत. तर 33 पैकी 12 निवडून आले तर इतर नियुक्त केले असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. आणि या संदर्भातली कागदपत्र त्यांनी कोर्टामध्ये सादर देखील केलेली आहेत. नेते उपनेते कसे निवडले याची माहिती सिब्बल यांनी कोर्टामध्ये सादर केली आहे. तर 2018 मध्ये झालेले बदल जे आहेत त्या संदर्भामध्ये आता कपिल सिब्बल यांचा हा युक्तिवाद सुरू आहे. 2018 मध्ये झालेले बदल आम्ही आयोगाला कळवले असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. नेते उपनेते कसे निवडले गेले याची माहिती सिब्बल यांनी कोर्टाला सध्या दिलेली आहे. तर नेते उपनेते कसे निवडले याची माहिती सिब्बल यांनी कोर्टाला दिली. बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर घटनेमध्ये दुरुस्ती करण्यात आलेली होती आणि निवडणूक आयोगाची त्याला मान्यता होती. आमच्याकडे आयोगामध्ये दिलेली पोचपावती आहे असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. निवडणूक आयोगासंदर्भात सध्या युक्तिवाद कपिल सिब्बल यांचा सुरू आहे. 2018 मध्ये झालेले बदल आम्ही आयोगाला कळवले होते असं कपिल सिब्बल यांनी युक्तिवादादरम्यान म्हटलंय. आणि आमच्याकडे आयोगात दिलेली पोचपावती